जय गजानन भाविकांनो, मी विवान विठ्ठल ठाकरे. मी तुमचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. आज आपण पाहणार आहोत महाराजांचे दिव्यानुभव या भागात सौशीतल शरद करंदीकर नाशिक या माऊलीचा अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी काका. अनुभवाचे बोल आहेत नर्मदेमधील गजानन महाराज. जय गजानन. माझे बालपण नाशिक येथील पंचवटीत माझ्या आजोळी झाले. माझे पूर्वाश्रमीचे नाव वनमाला ओक. माझ्या आईची आई म्हणजे माझी आजी रोज दुपारी गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचत असे. तेव्हापासूनच महाराजांबद्दल माहिती होती. माझ्या लग्नानंतर माझे शेगावला महाराजांच्या दर्शनाला जाणे झाले. दर्शन घेतल्यावर खूपच प्रसन्न वाटले. येताना मी महाराजांची एक पितळेची मूर्ती व श्री गजानन विजय ग्रंथ बरोबर आणला. माझे आजोबा वैदिक होते. त्यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. महाराजांच्या भक्तीला प्रारंभ झाला. माझे आताचे नाव शीतल शरद करंदीकर. 1985 साली माझे पती, मी, माझी लहान मुलगी व सासू सासरे आम्ही सर्वांना चौधरी यात्रा कंपनीने फिरायला जायचे ठरवले. सर्व प्रवास बसने होता. मे महिन्याचे दिवस होते. या यात्रेत काशी, काश्मीर, जयपूर अशी अनेक ठिकाणे होती. मला आठवते, चतुर्थीचा दिवस होता. दुपारचे 12 वाजले होते. गाडी श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे थांबली. येथे नर्मदा नदी ओंकाराच्या आकारात पाहायला मिळते. नदीवर जाऊन नदीचे पूजन केले. मी माझ्या पतीला सांगितले की नर्मदा नदीमध्ये गजानन महाराज भेटतात व मला ते पाहिजेत. मी पोथीत वाचलेले आहे असे म्हणून मी नदीच्या काठावरच थांबले. भर उन्हात नदीत महाराजांना कोण शोधणार असे सांगून यांनी माझी समजूत घातली व आपण ओंकारेश्वराच्या दर्शनाला जाऊ असं सांगितलं. नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती ही 19व्या अध्यायातील 65वी ओवी मला आठवायला लागली. मनात महाराजांचं चिंतन सुरू होते. मी पण दर्शनाला निघाले. वाटेत बेलफुले घ्यावीत म्हणून थांबले. एका बाईकडे बेलफुले घेतली आणि माझे लक्ष एका चाळणीकडे गेले. तर त्या चाळणीत ओंजळभर लहान मोठे तांबड्या रंगाचे नर्मदेतील गणपती होते. मला खूपच आनंद झाला. त्या बाईंना मी मुद्दाम विचारले, हे कोण आहे? त्या म्हणाल्या, हे देव आहेत. मग मात्र मी तिला सांगितले, मला पण एक गणपती हवा आहे. तिने संपूर्ण चाळणी माझ्या समोर धरली व म्हणाली, पाहिजे तेवढे घ्या. मी त्यातून एक घेतला. पैशाची विचारणा केली तर ती म्हणाली, देवाचे पैसे घेतात का? त्या गणपतीसोबतच एक पोकळ तिने मला दिले. मी त्यांना दक्षिणा दिली. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या बाईच्या रूपात प्रत्यक्ष नर्मदेनेच माझे गजानन महाराज मिळण्याची इच्छा पूर्ण केली होती आणि यामागे महाराजांचीच प्रेरणा होती. माझ्या मनातील इच्छा ओळखून महाराज माझ्या घरी आलेले आहेत. त्यांची पूजा, पारायण, नामजप अशी सेवा महाराज माझ्याकडून करून घेत आहेत. अशी सेवा सतत घडावी ही गजानन चरणी प्रार्थना करते. जय गजानन. प्रसादी पादुका. नागपूर येथील श्री जयंत वेलणकर यांच्या सांगण्यानुसार माझ्या घरी श्री गजानन यांची उपासना एप्रिलमध्ये 2018च्या पहिल्या शनिवार रोजी सुरू करण्यात आली. प्रथम उपासनेला 11 साधक होते. नंतर खूप साधक येऊ लागले. घराचे वातावरण बदलले. दररोज गजानन विजय ग्रंथातील एक अध्याय वाचणे असा माझा नियम आहे. त्यामुळे पारायण सतत चालू राहिले. 2018च्या ऑगस्ट महिन्यातील पारायण करताना महाराजांचे भक्त पुंडलिक भोकरे यांची कथा सुरू झाली. वाचताना मनात असे आले की महाराज, मी एक सामान्य साधक आहे. पुंडलिकासारखी माझी पात्रता नाही, पण मला आपल्या प्रसादी पादुका मिळाव्यात असे सारखे वाटते आहे. तो दिवस संपला. परत पुढील 2 महिन्यांनी पारायणात पुंडलिकाचा अध्याय आला की तेच विचार येताने 3 नोव्हेंबर शनिवारचा दिवस उजाडला. त्या दिवशी माझ्या घरी उपासना होती. सर्व साधक आले. उपासना छान पार पडली. आरती झाली. सर्वांना प्रसाद दिला आणि त्याच वेळी आमची नवीनच ओळख झालेले एक साधक माझ्या समोर आले.
त्यांनी माझ्या हातावर एक लाल रंगाची छोटी डबी ठेवली व म्हणाले, हे घ्या, तुमच्यासाठीच आहे. मला खूप आश्चर्य वाटले. मी लगेच ती डबी उघडली आणि माझे डोळे अश्रूंनी भरून आले. काय बोलावे सुचत नव्हते. त्या डबीत गजानन महाराजांच्या चांदीच्या पादुका होत्या. ते पाहून खूपच समाधान वाटले. माझ्या मनातील गोष्ट कोणालाही माहीत नव्हती. पुंडलिक म्हणे, गुरुराया, पादुका द्या ह्या मला सदया, नित्य पूजा करावया याविना आणखी आस नसे. ही अध्याय 16 मधील ओवीची आठवण झाली. मग मात्र मी त्यांना त्या भक्तांना विचारले. त्यांनी सांगितले, मी दर महिन्याला शेगावला जातो. या पादुका शेगाव येथूनच मिळालेल्या आहेत. कालपासून माझ्या मनात एकच गोष्ट येत आहे की उद्या या पादुका तुम्हाला द्यायच्या आहेत. हे ऐकले आणि ओठी शब्द उमटले, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. महाराज आपल्याबरोबरच आहेत याची साक्षात प्रचिती मला आली. त्या प्रसादी पादुकांचे पूजन मी केले. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवित, असेच म्हणावसे वाटते. महाराजांवरील श्रद्धेचेच हे फळ मला मिळालेले आहे. अशीच सेवा घडू दे, हीच देवाजवळ प्रार्थना. जय गजानन. पतिव्रतेसी शेजार, कसबिनीचा का पटणार, सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाची. संत शटा ते राखी ती परिण त्याला महत्व देती, ती जगातील एक व्यक्तिकृत कर्म भोगणे आली असी. गजानन हा चिंतामणी मी लेखिली गार जाणी, गजानन हा कैवल्य दाणी मी ढोंगी मानिला हो. जय गजानन. धन्यवाद.